नमस्कार. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी येत आहे. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा व पवित्राचा सण मानला गेलेला आहे. या दिवशी तीर्थक्षेत्री गंगा स्नान, जपजाप्य, दान धर्म या गोष्टी केल्या जातात. सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये ज्या दिवशी प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रांत म्हणून मानला जातो व तो मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशीच उत्तरायणाचा आरंभ होतो असे समजले जाते. हा सण थंडीच्या दिवसात येतो, त्यामुळे ह्या दिवशी गडद रंगाची किंवा काळ्या रंगाची वस्त्र धारण केली जातात, जेणेकरून वातावरणातील उष्णता शोषली जाऊन शरीरातील गरमी आहे तशी राहावी. ह्या दिवशी सूर्य सकाळी 8:55 मकर राशीमध्ये प्रवेश करत असून संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे सकाळी 8:55 ते सायंकाळी 4:55 पर्यंतचा आहे. मकर संक्रांती दिवशी तिळाला फार महत्त्व दिलेलं आहे. तिळाचं पाण्याने स्नान करणे, तिळाचं उपणं लावणे, तिळ भक्षण करणे, तिळाचं तर्पण करणे, तिळाचा होम करणे व तिळाचं दान करणे अशा प्रकारे तिळाचा 6 प्रकारे उपयोग केला असता आपल्या पापांचं क्षालन होतं अशी धार्मिक मान्यता दिलेली आहे. मकर संक्रांतीचे दिवशी दिवसाची वाढ होत जाते व रात्र कमी होत जाते. यावर्षी ही संक्रांत वाघावरती बसून आलेली असून तिचं उपवाहन घोडा हे आहे. तिने पिवळी वस्त्र धारण केलेली आहेत व अलंकारासाठी मोती धारण केलेले आहेत. ती कुमारी असून पायास भक्षण करत आहे, तसंच तिनं केशराचा तिलक लावलेला आहे व हातामध्ये गदा घेतलेली आहे. तिचं नक्षत्र नाव व वार नाव महोदरी असं आहे. ही संक्रांत पूर्वेकडून येऊन पश्चिमेकडे निघालेली आहे व वायव्येकडे पाहत आहे. संक्रांतीनं जी वस्त्र धारण केलेली आहेत ती वस्त्र म्हणजे त्या रंगाची वस्त्र संक्रांती दिवशी धारण करू नये. संक्रांतीने यावेळी पिवळ्या रंगाची वस्त्र धारण केलेली असल्यामुळे संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाची कोणतीही वस्त्र आपण धारण करू नयेत. सुवर्णाचे जर दागिने असतील तर सोनं हे पिवळं जरी असलं तरी ते शुभकारक मानले गेले असल्यामुळे सुवर्णाचे दागिने चालतील. तसेच हळद ही सौभाग्याचे व मांगल्याचे प्रतीक मानले गेले असल्यामुळे हळदी कुंकवासाठी हळद देखील चालू शकते. मात्र केशराचा टिळक वापरू नये, तसेच खीर देखील खाऊ नये. संक्रांत पूर्वेकडून आले म्हणजेच पूर्व दिशेच्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे शुभकारक व लाभकारक गोष्टी घडून येतील. मात्र पश्चिमेकडे ते जात असल्या कारणाने पश्चिमेकडचे जे भूभाग आहेत त्या ठिकाणी संकट व हानी सोसवते. त्याचप्रमाणे वायव्य दिशेकडे पाहत असल्यामुळे वायव्य दिशेला देखील नुकसान संभवते. संक्रांत जो पुण्यकाळ आहे त्या पुण्यकाळामध्ये आपण जपजाप्य, दान धर्म या गोष्टी कराव्यात. तसेच गवत कापणे, वृक्ष कापणे, जनावरांच्या धारा काढणे व कामविषय हे सेवन करू नयेत. संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये नवीन भांडी, गोग्रास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा या गोष्टींचं यथाशक्ती दान करावं की जेणेकरून आपला पुण्यसंचय होत राहील. येणारी संक्रांत ही मोती धारण केलेली असल्यामुळे संक्रांती दिवशी मोत्याचे दागिने धारण करू नयेत. नवीन वर्षातील पहिला सण संक्रांत हा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व आनंद घेऊन येणारा असा असो. धन्यवाद.